ज्या पद्धतीने सगळे आरोप होत आहेत, अतिशय गंभीर आरोप आहेत आणि खरंच आपल्यामध्ये जर थोडीफार नैतिकता असेल तर निश्चितच या प्रकरणामध्ये राजीनामा हा घेतला गेलाच पाहिजे. स्वतःहून नैतिकतेच्या आधारावर खरं म्हणजे अजितदादांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि केवळ तेच नाही तर या कंपनीचे जे भागीदार असतील त्या सर्वच भागीदारांवर या प्रकरणामध्ये या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे दाखल झाले पाहिजे. तरी खरं तर शेतकरी संकटात आहे, शेतकऱ्याला धीर देण्याची गरज आहे. मात्र त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम वारंवार नेत्यांकडून होतंय. परत एकदा आता शेतकऱ्यांच्या बाबतीत राधाकृष्ण विखे पाटलांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. विखे पाटील म्हणतायत की शेतकऱ्यांनी सोसायट्या काढायच्या, कर्ज काढायचं, कर्जबाजारी व्हायचं, परत मग कर्जमाफीसाठी पुढे यायचं. कसं पाहता? दुर्दैवी अशी ही गोष्ट आहे. सातत्याने राज्यातला प्रत्येक मंत्री असेल किंवा त्या ठिकाणी महायुतीतली पदाधिकारी असतील ही अशी बेताल वक्तव्य करत सुटलेली आहेत. हे काही राज्यासाठी नवीन नाही. शेतकरी बांधवांनाही सातत्याने अशा प्रकारची बेताल वक्तव्य त्यांच्या बाबतीमध्ये होत आहेत. खरं म्हणजे यांचे सूतगिरण्या असतील, यांचे साखर कारखाने असतील, यासाठी यांना शासनाचं अनुदान घ्यायचंय, पुन्हा कर्ज काढायचे, पुन्हा अनुदान लाटायचंय. आणि ज्यावेळी शेतकरी हा केवळ 2 लाखाचं पीक कर्ज घेतो आणि ती कर्जमाफी झाली पाहिजे अशी अपेक्षा करतो, त्यावेळी मात्र त्याची अशी हेटाळणी केली जाते. राज्याचं दुर्दैव आहे की शेतकरी विरोधी लोक ही सत्तेत बसलेली आहेत.